नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करून ट्रॅक्टर पळवला. चिंचोली भोसे येथील 14 जणांवर गुन्हा दाखल. जेसीपी ट्रॅक्टरसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त. पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वाळू तस्करांनी काठीने व हाताने मारहाण करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळवून नेला. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 53,30,000 रुपयांचा जेसीपी ट्रॅक्टरसह इतर मुद्देमाल जप्त केला. बालाजी लक्ष्मण पवार, अनिल लक्ष्मण पवार, लहू जगन्नाथ कारंडे, आबा जगन्नाथ कारंडे, प्रदीप उर्फ बाळू मच्छिंद्र पवार, सूरज शिंदे, रेवन श्रीमंत पवार, अक्षय चांगदेव पवार, शंकर नवगिरे, गणेश बापू सोनवणे, किशोर शिवदास आवटे, सतीश भोई, करण नाईकनवरे, बबलू नवगिरे सर्वजण राहणारा चिंचोली भोसे भाटुंबरे तालुका पंढरपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या वाळू तस्करांची नावे आहेत. चिंचोली भोसे हद्दीत वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानुसार 22 ऑगस्ट रोजी पहाटे पंढरपूर तालुका पोलिसांचे पथक भीमा नदी पात्राजवळ कारवाईसाठी गेले होते. यावेळी पोलीस पथकाने वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर अडवला असता चालकाने उडी मारून पळ काढला. त्यावेळी इतर पोलीस कर्मचारी नदीपात्रात पाहणी करण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरजवळ एकटे असलेल्या पोलिसाला आरोपी बालाजी पवार आणि त्याच्या साथीदारांनी घेरले. "तू मला ओळखत नाही का? तुला लय माज आला आहे का? हा माझा ट्रॅक्टर आहे," असं म्हणत बालाजी पवार यांनी काठीने मारहाण केली. तसेच वाळूने भरलेला ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली पळवून नेली. या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून नदीपात्रात छापा टाकला आणि बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली एक ब्रास वाळूसह किंमत 7 लाख, स्वराज्य ट्रॅक्टर व ट्रॉली एक ब्रास वाळू किंमत 6 लाख, सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली एक ब्रास वाळूसह किंमत 7 लाख, महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर व ट्रॉली एक ब्रास वाळूसह किंमत 7 लाख, पिवळ्या रंगाची जेसीपी किंमत 20 लाख रुपये, पळवून नेलेल्या ट्रॅक्टरवर ट्रॉली एक ब्रास वाळूसह किंमत 6 लाख असा एकूण 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.